हेडलाईन्सचे प्रायोजक आहे NBC बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। अभिनेता सलमान खानच्या घरावर गोळीबार करणारे दोन्ही आरोपी अटके। 48 तासांमध्ये मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून आरोपींना बेड्या। गुजरातच्या भुजमधून दोन्ही आरोपींना अटक। सलमान खानच्या घरावरील गोळीबार प्रकरणामध्ये महत्त्वाची अपडेट। पनवेलच्या हरिग्राम गावातील राधाकृष्ण अपार्टमेंटमध्ये राहूनच आरोपींनी कट रचला। TV9 मराठीकडे एक्सक्लुझिव्ह माहिती। सांगलीमध्ये महाविकास आघाडीत बंडखोरी। विशाल पाटील यांच्याकडून अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल, तर आज विशाल पाटील काँग्रेसकडून उमेदवारी अर्ज भरणार। भाजपचे माढा आणि सोलापूरचे उमेदवार आज उमेदवारी अर्ज दाखल करणार। राम सातपुते, रणजितसिंह नाईक निंबाळकर उमेदवारी अर्ज भरणार। अर्ज भरण्यापूर्वी फडणवीसांचा रोड शो। माढ्याचे पवार गटाचे उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील आज आपला उमेदवारी अर्ज भरणार। अर्ज दाखल केल्यानंतर दुपारी पवार गटाची सभा। ठाकरे गटाचे धाराशिवचे उमेदवार ओमराजे निंबाळकर आज उमेदवारी अर्ज दाखल करणार। उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आदित्य ठाकरे देखील उपस्थित राहणार। ठाकरे गटाचे रत्नागिरी सिंधुदुर्गचे उमेदवार विनायक राऊत आज उमेदवारी अर्ज भरणार। शक्ती प्रदर्शन करत विनायक राऊत आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार। सुनेत्रा पवार यांच्यावरील वक्तव्याचा विपर्यास झाला। उगाच शब्दांचं राजकारण करू नका, मी कायम महिलांचा सन्मानच केला। शरद पवारांकडून स्पष्टीकरण। काही लोकांना संधी मिळाली, पण त्यांनी संधीचं सोनं केलं नाही। अजित पवारांचं नाव न घेता सुप्रिया सुळेंना टोला। केंद्रात मंत्री होऊ शकले असते, पण ते झाले नाही। सुप्रिया सुळे यांच्यावर अजित पवारांचा निशाणा। शहांच्या पुत्रप्रेमामुळे भारत विश्वचषकाची फायनल हरला। उद्धव ठाकरेंचा अमित शहांवर पलटवार। पुत्रप्रेमामुळे शिवसेना फुटल्याची शहांनी केली होती टीका। 19 तारखेला कार्यकर्त्यांसोबत पुन्हा बैठक। कार्यकर्त्यांच्या भावना आणि वस्तुस्थिती जाणून घेऊनच अंतिम निर्णय। भाजपच्या उत्तम जानकरांचं वक्तव्य। अभयसिंह जगतापांनी पुण्यामध्ये शरद पवारांची भेट घेतली। माढ्यामधून धैर्यशील मोहिते पाटलांना उमेदवारी दिल्यानंतर अभयसिंह जगताप नाराज। दक्षिण मध्य मुंबईचा दावा अखेर काँग्रेसनं सोडला। दिल्लीमध्ये वरिष्ठ नेत्यांसोबत चर्चेनंतर वर्षा गायकवाड यांची माघार। काँग्रेस ठाकरे गटाच्या अनिल देसाईंचा प्रचार करणार। निवडणूक चिन्हाबाबत अजित पवार गटाकडून वृत्तपत्रामध्ये पुन्हा एकदा जाहिरात। घड्याळ चिन्हाचं प्रकरण न्यायप्रविष्ठ। अजित पवार गटाच्या जाहिरातीत उल्लेख। 9 मे रोजी मुंबई विमानतळ 6 तास बंद राहणार। मान्सूनच्या पार्श्वभूमीवर देखभालीसाठी सकाळी 11 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत विमानतळ बंद राहणार। राज्यातील 22 जिल्ह्यांवर दुष्काळाचं सावट। धरणं तलावांमधील पाणीसाठ्यामध्ये मोठी घट। आदिवासी भागांमध्ये पिण्यासाठी पायपीट। मराठा आरक्षणाच्या कायद्याला अंतरिम स्थगिती द्या। मराठा आरक्षण विरोधी याचिकाकर्त्यांच्या वतीनं वकील अरविंद दातार यांची मागणी। ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट मतांची पडताळणी करण्याची मागणी करणाऱ्या याचिकेवर आज सुनावणी। 19 एप्रिलला पहिल्या टप्प्यातील मतदान असल्यानं सर्वोच्च न्यायालयाच्या भूमिकेकडे लक्ष। इलेक्टोरल बॉन्डला पंतप्रधान मोदी यांचं समर्थन। 16 कंपन्यांकडून भाजपला 37% पैसे, तर विरोधकांना 63% पैसे आले। पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर निशाणा। इलेक्टोरल बॉन्डच्या भ्रष्टाचारामध्ये पंतप्रधान मोदी पडले, त्यामुळे आता मुलाखती देत फिरत आहेत। राहुल गांधींचा हल्ला। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे NBC बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।